साखरेच्या वाढलेल्या बाजारभावाचा विचार करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला प्रतिटन 7,500 रुपये दर मिळावा अशी मागणी करण्यात आली। याबाबत नागठाणे ग्रामसभेत ठराव मंजूर करून तो संबंधित साखर कारखाने व शासनाकडे पाठवावा अशी विनंती करण्यात आली। पलूस तालुका शेतकरी संघटनाचे तालुकाध्यक्ष श्याम उर्फ संजय येडेकर यांनी नागठाणे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र दिलं आहे। पत्रात नमूद केल्यानुसार सध्या बाजारात साखरेला प्रति किलो 72 ते 75 रुपये दर मिळत आहे। ऊसापासून साखरे व्यतिरिक्त मिळणाऱ्या विविध उपउत्पादनांमधूनही कारखान्यांना उत्पन्न मिळतं, मात्र त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे। ऊस उत्पादनाचा वाढलेला खर्च, सध्याचा मिळणारा दर आणि शेतकऱ्यांवर वाढत असलेले कर्जाचे ओझे यामुळे ऊस उत्पादक आर्थिक अडचणीत सापडल्याचं पत्रात म्हटलंय। सध्याच्या दरामुळे बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांचे 13 ते 15 कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याचा दावाही करण्यात आला। दूध व सोयाबीन या नगदी पिकांनाही उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं। त्यामुळे ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेऊन ऊसाला प्रतिटन 7,500 रुपये दर मिळावा असा ठराव ग्रामसभेत मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली। या मागणीसाठी सर्जेराव पांडुरंग माने यांनी सूचक तर राजाराम कृष्णा घाटगे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली। पत्रावर श्याम उर्फ संजय येडेकर यांची स्वाक्षरी आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे। नमस्कार, मी श्याम येडेकर, अध्यक्ष पलूस तालुका शेतकरी संघटना रघुनाथ दादांची। 25 तारखेला झालेल्या बैठकीमध्ये रघुनाथ दादांनी असं ठरवलं की ऊसाला 7,500 रुपये दर मिळालाच पाहिजे। यासाठी आम्ही प्रत्येक गावोगावी सह्यांची मोहीम चालू केली आणि ग्रामपंचायतीचे ठराव घ्यायला सुरुवात केलेली आहे। आज नागठाणमध्ये जी ग्रामसभा संपन्न झाली त्यातही हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। जशा आत्महत्या विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी होत आहेत, तीच वेळ आता पश्चिम महाराष्ट्रात पण आलेली आहे। त्यामुळे सगळ्यांनी जागरूक होऊन साखर कारखान्यांच्याकडे आपल्या ऊसाला किंवा इतर शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि हीच माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे।